एखाद्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता असल्यामुळे तो उसने किंवा व्याजाने घेतो, परंतु याचाच परिणाम त्यांच्या बायकांवर होतो. सावकार लोक त्यांच्या बायकांना नाही नाही त्या प्रकारचा उपयोग करून घेतात. सोनाक्षीने खरेदी केलेल्या सोन्याचा शेवटचा हप्ता 2 दिवसांवर आला होता. त्यासाठी तिला 15,000 रुपयांची आवश्यकता होती. परंतु त्याच वेळी तिचा नवरा योगेश कंपनीच्या काही कामानिमित्त दिल्लीला गेला होता. पैशाची गरज भागवण्यासाठी योगेशने त्याचा मित्र अक्षयकडे पैशाची मागणी केल्यामुळे अक्षय पैसे घेऊन रात्री थेट सोनाक्षीच्या घरी आला आणि पैसे मिळाल्याच्या खुशीत नवरा घरी नसताना सोनाक्षीने स्वतःहून सोकुशीने रात्री त्याला तिच्याकडून जे जे पाहिजे आहे ती ती गोष्ट त्याला तो म्हणेल तशी जोरजोरात करण्यास तिने परवानगी दिली. तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश झाला आणि तिने सुद्धा त्या क्षणांचा भरपूर आनंद लुटला. सोनाक्षी कशा प्रकारे त्या गोष्टीसाठी तयार झाली याची संपूर्ण स्टोरी ऐका. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. ही कथा खूप छान आहे. कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेल्यांचे धन्यवाद. अक्षयचा एक दूरचा नातेवाईक योगेश आणि त्याची बायको सोनाक्षी हे दोघेही पुण्यामध्ये नोकरी करत होते. दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे त्यांची चांगली सोय झाली होती. अक्षयलाही सतत पुण्याच्या ऑफिसमध्ये काही ना काही कामासाठी जावं लागत असल्यामुळे अक्षयचं त्यांच्या घरी बऱ्यापैकी येणं जाणं असायचं. नात्याने जरी तो दूरचा नातेवाईक असला तरी योगेश आणि अक्षयची मैत्री खूप घट्ट झाली होती. ते दोघं सतत एकत्र राहत असायचे आणि त्यांच्यात इतकी आपुलकी होती, लोक त्यांना सख्खे भाऊच समजत. त्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान होतं. योगेश स्वभावाने अगदी चिडखोर होता. त्याला लगेच राग यायचा आणि तो कोणावरही भडकायचा. पण गंमत म्हणजे जेव्हा त्याला गरज असायची तेव्हा अक्षय नेहमी त्याला मदत करत असे आणि त्यामुळे तो त्याच्यावर कधीच चिडत नसे. त्याचं मैत्रीचं समीकरणच थोडं वेगळं होतं. सोनाक्षी स्वभावाने तशी बरी होती, शांत आणि समजूतदार, पण ती कमालीची सौंदर्यवान सुद्धा होती. प्रत्येक गोष्टीत तिला फायदा तोटा बघायची सवय होती. ती जास्त भावूक नव्हती, पण तिच्या मनात सगळ्यांबद्दल आदर होता. योगेश आणि सोनाक्षीचं दाम्पत्य जीवन तसं सुखी दिसत होतं. दोघांमध्ये प्रेम आणि सामंजस्य होतं. त्यामुळे अक्षयला त्यांच्या घरी राहायला खूप आवडायचं, कारण तिथे त्याला घरच्यासारखंच वाटायचं. त्याच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात अक्षयला खूप आनंद मिळायचा. त्यांच्यामुळे पुण्यामध्ये अक्षयला कोणीतरी आपलं आहे याची भावना त्याच्या मनात नेहमी असायची. योगेशला सोनाक्षीसारखी समजूतदार बायको मिळाल्यामुळे त्याचा संसार खूप सुखाचा चालला होता. त्याला त्याच्या बायकोवर खूप असे प्रेम होते. दोघांमध्ये प्रेम आणि सामंजस्य खूप होते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदत होतं. अक्षयला त्यांच्या दोघांना एकत्र बघून खूप बरं वाटायचं. पण सोनाक्षी दिसायलाही बरीच मादक होती. ती फार सुंदर नव्हती असं नाही, चार चौघात शोभेल अशी नक्कीच होती. तिचे मोठे आणि बोलके डोळे आणि लांब असलेले केस कोणाचंही लक्ष वेधून घेत होते. तिच्यात एक खास प्रकारचं आकर्षण होतं. एकदा योगेशला त्याच्या कंपनीने ट्रेनिंगसाठी दिल्लीला पाठवलं, पण सोनाक्षीचं माहेर दूर असल्यामुळे आणि तिला ऑफिसमधून सुट्टी मिळत नसल्यामुळे तिला पुण्यातच एकटं थांबावं लागणार होतं. तेव्हा योगेशला तिची एकटेपणाची जाणीव होती आणि तिच्याबद्दल त्याच्या मनात काळजीसुद्धा वाटत होती. नेमकं त्याच वेळेत अक्षयला सुद्धा पुण्यामध्ये काही कामासाठी मुक्काम करावा लागणार होता. आता योगेश घरी नाही म्हटल्यावर अक्षयला त्याच्या घरी मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. त्याला असं वाटलं की तिच्या एकटेपणात तिला आणखी असुरक्षित वाटू शकतं.
त्यामुळे त्याने सरळ एक लॉज गाठली आणि तिथे रूम बुक करून निवांत टीव्ही पाहत बसला. मनात कुठेतरी सोनाक्षीच्या सुरक्षेची आणि तिच्या एकटेपणाची काळजी त्याच्याही मनात होती. अक्षय लॉजवर पोहोचून थोडासाच वेळ झाला तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर योगेशचा कॉल दिसत होता. त्यानं कॉल उचलला. योगेशला अक्षयची आठवण झाली असावी किंवा सोनाक्षीला काही बातमी देण्यासाठी त्याने फोन केला असावा. या विचाराने अक्षयने उत्सुकतेने कॉल उचलला. त्याच्या आवाजात काय असेल याची अक्षयला उत्सुकता लागली होती. योगेशने अक्षयकडे सोनाक्षीला 15,000 रुपये पोहोचवण्यास सांगितले. त्याला ते उसने द्यायचे होते. त्याच्या त्या अनपेक्षित फरमाईशने अक्षय थोडा गोंधळला. त्यावेळी चुकून अक्षयच्या तोंडून निघून गेलं की मी पुण्यातच आहे, उद्या देतो म्हणून. अक्षयला खरं तर त्याला सांगायचं नव्हतं की तो पुण्यात आहे, पण बोलण्याच्या ओघात ते त्याच्या तोंडून निघून गेलं होतं. अक्षयचं ते बोलणं ऐकून योगेश थोडा आश्चर्याने म्हणाला, काय? सोनाक्षीने मला कसं नाही सांगितलं तू आलेला आहेस म्हणून? त्याच्या त्या प्रश्नाने अक्षयला मात्र ओशाळल्यासारखं झालं. त्याला खूप वेगळं वाटू लागलं. तो त्याला समजावत म्हणाला, अरे तिला माहीत नाही मी लॉजवर थांबलो आहे. ती एकटीच आहे ना घरी, म्हणून नाही गेलो. मला तिला एकटेपणात माझ्यामुळे अजून असुरक्षित वाटू नये याची काळजी होती. तेव्हा योगेश थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला, काय यार, आपलं घर असून लॉजवर राहिलायस? बस का, संपली आपली मैत्री? त्याच्या त्या बोलण्यात एक प्रकारची हक्काची नाराजी होती. तेव्हा अक्षय त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अरे बरोबर नाही वाटत तसं. तू असताना वेगळी गोष्ट असते. यावर योगेश हसून म्हणाला, आलास मोठा शहाणा. उद्या चुपचाप घरी जा. ठेवतो आता. सकाळी लवकर उठायचं आहे. योगेशच्या त्या आदेश वजा विनंतीने अक्षय थोडा विचार करत म्हणाला, ठीक आहे, बघतो उद्या. गुड नाईट. आणि मग कॉल संपला. मोबाईल साईडला ठेवला. दुसऱ्या दिवशी तसं जास्त काही काम नव्हतं, पण आता योगेशने हे नवीन काम अक्षयच्या गळ्यात टाकलं होतं. खरं तर पैसे द्यायचे हा काही नवीन प्रॉब्लेम नव्हता. याच्या आधीही त्याने अक्षयने योगेशला भरपूर वेळा मदत केली होती, पैसे उसने दिले होते. पण आता एवढ्या लांब पिंपरीला जायचं मात्र अक्षयच्या जीवावर आलं होतं. त्याला वेळेचा आणि प्रवासाचा फार कंटाळा होता. पण योगेशने सांगितलं होतं आणि सोनाक्षी सुद्धा घरी एकटीच आहे, त्यामुळे अक्षयला जावंच लागणार होतं. हे तो जाणत होता. मनात थोडा खुशीचा भाव सुद्धा होता, पण कर्तव्य भावनेने तो तयारी करत होता. दुसऱ्या दिवशी अक्षयने सोनाक्षीला फोन केला तर तिच्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे तिला लॉजवर यायला बराच वेळ लागणार होता. अक्षयला उगाच तिला त्रास द्यायचा नव्हता आणि योगेशने पैसे तिच्यापर्यंत पोचवायला सांगितले होते. शेवटी जाऊन यावं असं अक्षयने ठरवलं आणि त्याने तडक योगेशचं घर गाठलं. अक्षय जेव्हा घरी पोहोचला त्याच वेळेस सोनाक्षीने आतून दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर थोडी ओशाळलेपणाची भावना दिसत होती. ती म्हणाली, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला उगच एवढा लांब यावं लागलं. तिच्या त्या प्रेमळ बोलण्याने अक्षयचा मात्र कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. त्याने घरात शिरत हसून म्हटलं, आता तरी येऊ दे मला, आज तरी येऊ दे. तेव्हा ती अक्षयला आदराने म्हणाली, या बसा, मी तुम्हाला चहा टाकते. असं म्हणून ती स्वयंपाकघरात जाऊ लागली. तेव्हा अक्षयने तिला कुतूहलानं विचारलं, कुठे बाहेर जाणार आहेस का? तेव्हा ती म्हणाली, अहो ते मागे हप्त्याने सोनं घेतलं होतं, त्याचा शेवटचा हप्ता भरून सोनं आणायचं होतं, पण आता कॉल केला तर ते म्हणाले उद्या या. तिच्या बोलण्यात थोडी नाराजी जाणवत होती.
तेव्हा अक्षयने तिला समजावत आणि हसत म्हटलं, अच्छा सोनाक्षी वहिनी, स्वयंपाक वगैरे काही नको हा, मी चहा घेऊन लगेच निघेन. अक्षयला तिला जास्त वेळ त्रास द्यायचा नव्हता आणि त्याचं काम झालं की त्याला परत जायचं होतं. पण तिच्यासोबत बोलताना त्याला अनोखा आनंद येत होता. तो त्याच्या गगनात मावत नव्हता, हे नक्की. त्याचं निघेल म्हणणं ऐकून ती थोडी निराश झाली आणि किचनमधूनच म्हणाली, म्हणजे तुम्ही आज थांबणार नाही का पुण्यात? ॲक्च्युली मला यायचं होतं गावाकडे. मला वाटलं तुमच्यासोबत जाता येईल. अंकिताचं लग्नसुद्धा आहे ना परवा. तिच्या त्या अपेक्षेच्या बोलण्याने त्याला थोडं गिल्टी फील झालं. त्याला तिच्या गावाला जाण्याच्या इच्छेबद्दल आणि अंकिताच्या लग्नाबद्दल आठवण झाली. खरं तर तो तिला सोबत घेऊन जाऊ शकला असता. तिच्या निराशेचा सूर ऐकून अक्षय तिला आश्वासन देत म्हणाला, अरे हो, मग थांबेन मी आजचा दिवस. पण जेवण नकोच. उद्या सकाळी येईन मी घ्यायला तुला. त्याचं सकाळी येईन म्हणणं ऐकून ती कुतूहलाने म्हणाली, सकाळी येईन म्हणजे? कुठे राहणार तुम्ही, लॉजवर? सकाळीच योगेश ओरडलेत मला. तिच्या त्या काळजीभऱ्या प्रश्नाने अक्षयला आश्चर्य वाटलं. योगेश तिला का ओरडला असेल याचा विचार अक्षयच्या मनात आला. योगेशच्या ओरडण्याबद्दल ऐकून त्याला थोडी काळजी आणि आश्चर्य दोन्ही वाटलं. तो तिला का ओरडला असेल हे त्याला समजत नव्हतं. तो तिला सहानुभूतीने विचारणार होता, पण तिने लगेच पुढचं वाक्य बोलून विषय बदलला. तिच्या बोलण्यातून त्याला जाणवलं होतं की ती एकटी आहे आणि तिला कोणीतरी पुरुषाचा आधार देणारं हवं होतं. तिला अक्षय सोबत गावाला जायचं आहे आणि तिच्या मनात तिच्या बहिणीच्या लग्नाची उत्सुकता आहे. आणि त्यात अजून योगेशने ओरडल्याचं ऐकून अक्षय थोडा विचार करत म्हणाला, बघू, एकतर तुमच्या फ्लॅटला बेडरूम नाही. तुमचा नवरा योगेश नसल्यामुळे एकटेपणा तुम्हाला अधिक असुविधा आणि असुरक्षित वाटू नये याची काळजी मला होती. ती त्याच्या बोलण्यावर हसून म्हणाली, अहो, हा मिळालाय तेच नशीब. आणि 2 लोकांना कशाला हवं मोठं घर? तिच्या त्या समाधानी बोलण्याने त्याचं मन थोडं शांत झालं. अक्षय तिला समजावत म्हणाला, तसं नाही ग, तुम्ही दोघेही मला इथेच राहायला सांगताय म्हणून म्हटलं. अक्षयला त्यांच्या आपुलकीची जाणीव होती, पण अक्षयला मात्र त्यांना जास्त त्रास द्यायचा नव्हता. तेव्हा सोनाक्षी परत हसली आणि म्हणाली, अहो, आता तर आपण दोघंच आहोत ना. तिच्या त्या सहज बोलण्याने वातावरणातला तणाव थोडा कमी झाला. तेव्हा अक्षय तिला म्हणाला, सोनाक्षी, एक काम कर, चहा तूच घे आता, मी झोप काढतो एक. रात्री झोप नाही झाली माझी व्यवस्थित. असं म्हणून तो बेडवर पडला. त्यावेळी ती त्याच्याकडे बघून हसली आणि बाहेर आली. मग थोड्या वेळाने ती परत आली आणि म्हणाली, मी पण पडणारच होते. मला सुद्धा फार कंटाळा आला आहे, कारण रात्री लाईट नव्हती. माझी पण झोप पूर्ण झाली नाही. असं म्हणून तिने बेड शेजारीच गादी अंथरली. तेव्हा अक्षयचे डोळे हलके उघडून ती काय करते ते पाहत होता. तेव्हा ती वाकून गादीवर बेडशीट घालत होती आणि ती तिची शांतपणे काम करण्याची पद्धत बघून त्याला फार बरं वाटत होतं. तिने नारंगी रंगाची सुंदर साडी नेसली होती. गादीवरील बेडशीट व्यवस्थित करण्यासाठी ती जेव्हा गुडघ्यावर बसून वाकली आणि त्या अवस्थेत ती खूपच मनमोहक आणि मादक दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिच्या गोऱ्या अंगावर अधिकच उजळत होता. त्या अवस्थेत ती अतिशय मादक दिसत होती. ते तिचं भरदार अंग आणि छाती पाहून अक्षयच्या मनात
तिच्याबद्दल वेगवेगळ्या इच्छा निर्माण होत होत्या. त्याच्या इच्छा आकांक्षा वाढत होत्या. अक्षयला तिला घट्ट मिठी मारण्याची इच्छा निर्माण झाली होती. तेव्हा अक्षय सोनाक्षीच्या हळूच पाठीमागून आला आणि त्याने तिला पाठीमागून तिच्या कमराला घट्ट मिठी मारली. तो स्वर्ग सुखाचा क्षण आनंदात जगत होता. तेवढ्यात घराची बेल आणि दरवाजा अचानक वाजू लागला. सगळ्या आनंदावर एका क्षणात पाणी पडले. दोघांचेही अंग थरथर कापू लागले. तेवढ्यात अजून एकदा बेल आणि दरवाजाचा आवाज झाला. या कथेचा पुढील भाग या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. तो जर पाहायचा असेल तर तात्काळ लगेच आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत असेच आनंदी रहा. धन्यवाद. सबस्क्राईब तेवढं नक्की करा.